पॅरिस ऑलिम्पिकमधून आज सकाळी एक बातमी आली आणि उभ्या भारताचं गोल्ड मेडलचं कुस्तीतलं स्वप्न भंगलं। विनेश फोगाट जी आज फायनल कुस्ती खेळणार होती, भारताची लेक अपात्र ठरली आणि आता तिच्यावर जी कारवाई करण्यात आली आहे तिला फायनल मॅच खेळता येणार नाहीये। पण हा नेमका नियम काय सांगतो? 100 ग्रॅमच्या फरकानं खरंच इतका फरक पडतो का किंवा अपात्र ठरलं जातं का? हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काकासाहेब पवार आहेत। अर्जुन पुरस्कार विजेते आहेत, अनेक मल्ल त्यांनी घडवले आहेत, ते देखील एक खेळाडू होते। काका, सकाळी बातमी आली विनेश फोगाट आता अपात्र ठरली आहे, पहिली भावना कोच म्हणून किंवा इतक्या मल्लांचे प्रशिक्षक म्हणून, खेळाडू म्हणून पहिली भावना काय? पावली भावना म्हणजे रात्री सर्व आपण सेलिब्रेशन म्हणजे खुशीमध्ये होतो रात्री, आणि सकाळी उठल्या उठल्या आपणाला एक अशी दुर्दैवाची काय बातमी अशी आली की आपणाला की वाईट गोष्ट घडली की म्हणलं कसं काय म्हणजे मला तुमच्याच सर्वांचा पत्रकारवाल्यांचा फोन आला की सकाळी असं असं झालं। मग कशामुळे झालं तर मग त्यांनी सांगितलं की मला वजन तिचं आलं नाही म्हणून क्वालिफाईंग झालं, पण तिचं वजन का नाही आलं आणि कशासाठी नाही आलं हे माहिती नाही। तिनं वजन आपल्या आणायलाच पाहिजे होतं, पण कुठं चूक झाली ही ढूंढणं गरजेचं आहे। ही कुणी ढूंढायला पाहिजे होतं, कोचने, त्याला माहिती असेल, कोचला माहिती असेल, तिला पण माहिती होतं की तिच्या पण मनामध्ये होतं की आपल्याला दुसऱ्या दिवशी वजन द्यायचं आहे। पण आता एक मला ज्याप्रमाणे रूल माहिती आहे त्याप्रमाणे मी एक बरेच दिवस आपण त्या रूलपासून पण बाहेर आहे। ते रूल आता इंटरनॅशनल लेवलचा रूल आहे, तर त्या रूलच्या पुढं कुणाला जाऊ शकत नाही। तर आता पहिलं होतं की असं 16 वजन म्हणजे 30 जर असेल एका वजन गटामध्ये 30 खेळाडू जर तयार झाले तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी चान्स असतो, आणि पहिल्या दिवशी जर कमी असेल मुलं, एकदम 30 16 17 असतील मुलं, तर तुम्हाला पहिल्या दिवशी कुस्ती संपवायची असते। म्हणजे तुम्हाला त्या दिवशी वजनाची गरज लागत नाही, त्या दिवशीच कुस्ती फायनल गोल्ड मेडल घेऊन मोकळं व्हायचं। पण ते का नाही झालं हे नाही मला माहिती, किती वजनात मुलं होते, काय होतं ते अजून काय आपल्याला डिटेल अजून तेवढं अजून माहिती पडलं नाही। मग त्याच्यामुळं आज आपण दुसऱ्या दिवशी तिचं वजन ठेवलं, सकाळी वजन देणार आणि आज संध्याकाळी आज कुस्ती होणार फायनल। तर ते आज सकाळी वजन तिचं 100 ग्राम, सुदैवाने तिचं 100 ग्राम खूप कोशिश केली असेल, पण खालून तिनं बी 10-1 किलो वजन कमी केले। 53 म्हणजे मला वाटतं 53 साठी ती ट्राय करत पण 50ला आले। मग तिनं बरेचशीच वजन कमी, आणि वजन तोडायचं म्हणल्यावर थोडंसं अवघड होतं। आता मला माहिती आहे किती वजन तोडावं लागतं ते, पण तिनं ते आणलं सुदैवाने। आज आपल्या देशासाठी खेळली, देशासाठी मेडल, खरं तिचं गोल्ड आहे। आपण देशाने सगळ्यांनी तिचं स्वागतच केलं पाहिजे खूप मनापासून। खरं तर कोट्यवधी भारतीयांचं गोल्ड मेडलचं स्वप्न होतं। आपली महिला खेळाडू, आपली खरं तर शान म्हणावी लागेल देशाची, ती गेली आणि एवढ्या खरंच या छोट्याशा कारणामुळे अपात्र झाली। काका, चूक कुठं झाली? भारतीय ऑलिम्पिकची झाली, कोचची झाली, कुणाची नेमकी चूक म्हणावं लागेल, आणि याला काय करता आलं असतं असं तुम्हाला वाटतं? नाही, काय करता आलं असतं, पण तिलाच करता आलं असतं। काय करायचं ते तिनेच करावं लागलं। म्हणजे तिच्या मागं कोच होते, त्या कोचने थोडंसं दक्षता घ्यायला पाहिजे होतं। ज्या दिवशी रात्री सेमीफायनल कुस्ती संपली, आपली मुलगी फायनलला गेली आहे, तिच्यापाशी म्हणजे रात्रंदिवस आपण तिच्या संघ राहायला पाहिजे होतं, किंवा तुझं वजन कमी झालं पाहिजे। त्या वजनाच्या समजा 7 वाजता 7 ते 8 वजन असेल, त्या पिरियडमध्ये तुला सांगितलं पाहिजे होतं की तू कमी वजन केलं पाहिजे। तेवढ्या पिरियडमध्ये तू कमी, आम्हाला 1 छटाक जरी कमी झालं तरी चालेल, पण छटाक वर झालं तरी तुला चालणार नाही, ही त्यांनी सांगून ठेवायला पाहिजे होतं। का केलं आणि कशासाठी झालं काही अजून कळायला मार्ग नाही तिचा। पण काका, आता काय होऊ शकतं? आता 2 नंबर किंवा 3 नंबर असं काही चान्सेस आहेत की आता काहीच अपात्र म्हणजे ऑलिम्पिकमधनं बाहेर, असं काय नियम काय सांगतो? डिलिफाय एकदम काहीच नाही, डिस्क्वालिफाय पूर्ण एकदम तिला मेडल देऊ शकत नाहीत। जरी लढली सुदैवासाठी, देशासाठी तिने खूप मेहनत केली, सगळं काय केलं, पण तिच्या एक 100 ग्रामामुळे आपणाला आज देशाने एक गोल्ड मुकलं गेलं आपण आज तिच्या। मग फायनल कुणाकुणात होऊ शकते? आता तिनं जी सेमीफायनलला हरवलं त्या कुबावालीला, ती कुबावालीवर येईल फायनल। हो, यस। पण आता मग फोगट अपात्र म्हणजे अपात्र पूर्ण तिला डिस्क्वालिफाय केलं त्यांनी। तिथं आपल्यात एक आपला शामराव साबळे म्हणून होते, इंटरनॅशनल खेळाडू वर्ल्ड चॅम्पियनशिपला होते, त्यांनीही लाडू खाल्ला होता संध्याकाळी। तर लाडू खाल्ल्यामुळे त्यांचं 100 ग्राम वजन कमी नाही झालं, तीही गोल्डपासून आणि सिल्वर मेडलपासून मुकले होते। असंच 100 ग्राम आज तिला अख्खा देश मुकला आज 100 ग्रामामुळे। आज आपला देश गोल्डपासून, सिल्वरपासून आणि ब्रॉन्झपासून। काकासाहेब पवारांनी अनेक नियम आपल्याला सांगितलेत। आपल्यासोबत राष्ट्रीय प्रशिक्षक आहेत रणधीर सिंहजी, जे हरियाणाचे आहेत, फोगट फॅमिलीच्या जवळचे आहेत। रणधीर जी, जो खबर आपने सुनी, एक्चुअली ओलंपिक का रूल क्या बताता है? कल मतलब अभी क्या हुआ ओलंपिक में, पेरिस ओलंपिक, आपने इन्फॉर्मेशन भी ली है वहाँ से, फोगट फैमिली के नज़दीक, क्या हुआ होगा? क्या देखो, कुश्ती है ये,
सबसे पहले कुश्ती वजन से लड़ी जाती है, वजन के साथ कुश्ती है। जिसका वजन नहीं आता वो पहले राउंड में ही बाहर हो जाता है। हाँ, वजन नहीं आया वो कंपटीशन नहीं लड़ सकता। ये फाइनल में पहुंच गई। फाइनल में इसको अगर ये वजन ले आती और चाहे इससे खड़ा ना होया जाता, मैट पर चली जाती तो सिल्वर मेडल तो पक्का था। ये बड़ी कुश्ती वजन के साथ हुई है। वजन इसका नहीं आया, ये ज़्यादा खुश हो गए। इसने थोड़ा बहुत ले लिया होगा खाना, वो पेट में ही पड़ा रहा, हजम नहीं हुआ। अभी मेरे पोता है निखिल, काफ़ी इंटरेस्ट रखता है इन बातों में। उसने फ़ोन पर बताया कि उसकी बॉडी में सिर्फ 5% फैट था, वो बर्न नहीं हुआ। अगर फैट से ही वजन घटेगा ना, हड्डी में से तो घट नहीं सकता। वो फैट बर्न नहीं हुआ, वो 100 ग्राम वजन नहीं टूटा। हाँ, आप फोगट फैमिली को बहुत पहले से पहचानते हो, आपको लगता है आज गोल्ड इंडिया को मिल सकता था? उतनी मतलब प्रैक्टिस उसने की होगी, क्योंकि आपने नजदीक से देखा है। प्रैक्टिस बहुत बढ़िया की हुई थी, मगर वो वजन की कुश्ती में हार गई, वजन नहीं लेके आ पाई। कुश्ती तो सारी जो ओलंपिक चैंपियन थी, 85 कुश्ती उसने आज तक नहीं आ रही। 85 कुश्ती लगातार जीती जापान वाली लड़की ने, उसको कुश्ती में हराया है, ओलंपिक चैंपियन को, वर्ल्ड चैंपियन को। और क्यूबा वाली उसको हराया है। बढ़िया बढ़िया लड़कियां खूब हराई है। ये तो जो फाइनल में दूसरे ग्रुप से आई है ना, ये इसके मुकाबले की इतनी नहीं थी। हाँ, दोन प्रशिक्षक आपल्यासोबत होते. विनेश फोगट सोबत जे झालं, ऑलिम्पिकचा नियम काय सांगतो किंवा सिल्वर आणि गोल्डचा नियम काय सांगतो, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमकं काय झालं आणि अपात्रतेच्या कारवाईच्या मागची नेमकं कारण काय आहेत, हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या कुस्ती प्रेक्षकांकडून केलाय. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.